महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निसर्ग सुरू आहे, तर काही भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून होळकर पुलाखालून सुमारे 16,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गंगापूर धरणातून 3,000 क्युसेक तर दारणा धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रामकुंड परिसरात दुंतोड्या मारुती मंदिराजवळ पुराचे पाणी छातीपर्यंत पोहोचले असून नांदूर मध्येश्वर धरणातून 25,000 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत आहे. रामकुंड परिसरात रात्री अचानक पाणी वाढल्याने एक पर्यटक अडकला होता. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकाने रात्रभर बचाव कार्य राबवत त्याची सुखरूप सुटका केली. दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाले असून वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकच्या कळवण तालुक्यात गिरणा नदीतून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून इगतपुरीतील पिंपरी सदोचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावाचा संपर्क सुटला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातही जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.